किंवा येऊन फक्त भाषण करणे असतं का, किंवा आल्यानंतर फक्त एकमेकांचं विचारपूस करून झेंड्याला सलामी देऊन घरी जायचं, हे या कार्यक्रमाचं महत्त्व असतं का? यासाठी आज मी तुम्हाला फक्त 2 शब्दात सांगणार आहे. झेंडा देणार आहे झेंडा. पुढे मोठी असते चला चला या लवकर. त्यांना छोट्या मोठ्या मोठ्या पोरी कशाला गेल्या त्या बरोबर. पुढं पुढं आमच्या नाचत नाही. नाचायचे नाचके पोर कसं नाचायचे. आता नाचते.
सर्वांचं मी आभारी आहे आणि येथील जमलेल्या सर्व लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या परत शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. वंदे वंदे. मनापासून धन्यवाद सूर्यवंशी साहेब. खरं सांगायचं तर हा कार्यक्रम करत असताना तुम्हाला बोलवणं हे काय आमचं मोठं काम नाही, कारण तुमची जेवढी सेवा करेल तेवढी आमच्या सोसायटीच्या दृष्टीने खरंच एक आमच्या अजून चांगली काम होते. कारण का आयुष्याची कितीतरी वर्ष तुम्ही ज्यावेळेस देशसेवेसाठी अर्पण करता, आपला परिवार, आपली लहान मुलं यांना सोडून ज्यावेळेस तुम्ही देशसेवेसाठी पूर्ण अर्पण करत असतात, म्हणून आम्ही 2 तास सुपाटे घरात बसून खात असतो आणि हा जो कार्यक्रम करत असताना खरंच आम्हालाही आनंद होतो की सोसायटीसाठी हे असे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडतो. परंतु अजूनही माझी आपल्या नम्रतेची विनंती, सोसायटीची संख्या पाहता सोसायटीमधील सहभागींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. कारण आपण जोपर्यंत मोठ्या व्यक्ती म्हणजे घरातील आई वडील अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग झाला नाही, कारण आज जर पाहतो तर आपली संस्कृती पुन्हा एकदा इंग्लिश राजवटीकडे जात असताना आपण पाहत आहोत, तरी आपण शांतता कधी कधी मनामध्ये हा प्रश्न पडतो. ठीक आहे, काळानुसार आपल्याला लहान मुलांना इंग्रजी शिकवायला लागते, परंतु आपली मराठी भाषा आज लोप पावत आली आहे, हेही आपण विसरून जाता कामा नये. म्हणून घरातली माया माऊली म्हणजे खऱ्या अर्थाने जी जिजाऊ म्हणले जाते, त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की मुलांना इंग्लिश तर जरूर शिकवा, कारण काळानुसार आपल्याला त्यांना मागे ठेवायचं नाही, परंतु त्याचबरोबर आपली मराठी भाषा ही समजा कामा नये, हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून विषय म्हणजे यावर्षी एक नवीन गव्हर्नमेंटने सूचना दिली, कारण जशी आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, खऱ्या अर्थाने आजपर्यंत आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणता आला नाही, पण खऱ्या अर्थाने सगळ्यांनी टाळा वाजवा, कारण या वर्षीपासून आपल्याला संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा जीएस सरकारने काढला. आणि खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्राचे 2च राजे होऊन गेले तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी संभाजी महाराज. कारण शिवाजी महाराज सगळ्यांना कळाले, पण संभाजी महाराजांचा इतिहास आज लहान मुलांना माहीत नाही, आणि तो माहीत करण्यासाठी सरकारने हा जो नवीन जीआर आणला त्याबद्दल या सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला याबद्दल राजकारण करायचे नाही, पण खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रासाठी जे जे चांगले निर्णय होतील, म्हणजे आपला मराठा टिकवला जाईल, त्यासाठी आपण कायम आव्हानार्थ त्यांच्या पाठीमागे राहू आणि हे आश्वासन देतो साहेब. आणि खरंच आपण आयुष्यामध्ये जे महत्वाचे काम केले त्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतो, कारण जेव्हा जेव्हा नतमस्तक होऊ साहेब आमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुनश्च एकदा तुम्हाला सर्व कॅप्टन तसेच पोलीस सहकारी मित्र, साफसफाई करणारे कर्मचारी वर्ग आणि अजून याला कदाचित डॉक्टर असू द्या, नर्सेस असू द्या, या सगळ्यांचे या कार्यक्रमाच्या वतीने मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी मनापासून जाहीर माफी मागतो. आणि अजून एकदा मी पुन्हा विनंती करतो की इथे हे 4-5 कार्यकर्ते नसून आपण सर्वजण कार्यकर्ते आहात आणि यापुढे अशाच कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. म्हणून पुढील 19 तारखेला आपली राजाची शिवजयंती साजरी जल्लोषात होणार आहे, तरी आपण लहान मुलांना जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, कारण शिवजयंती साजरी करण्यापेक्षा या मुलांमध्ये राजांचे आचार, राजांचे विचार आणि राजांनी या जगाला जात पात धर्म हे कोणतेही न आणता या जाती धर्माला एकत्र का बांधले ही शिकवण आपल्याला द्यायची आहे. आणि यापुढे एक नवीन देश निर्माण करत आहे, तेव्हा या जिजाऊंना खरी विनंती आहे, 19 फेब्रुवारी ही आम्ही पुरुष वर्ग न पुढे येता महिला भगिनींनी साजरी करावी ही मी आज आपल्याला नम्रतेची विनंती करतो. म्हणून 19 फेब्रुवारीला महिला भगिनींनी जास्तीत जास्त पुढे या आणि संपर्क करा की आम्ही पुढे न घेता दादा आम्ही यावर्षी शिवजयंती तुम्हाला उत्तम साजरी करून देऊ. म्हणून महिला भगिनींना माझ्या आग्रहाचे आमंत्रण, 19 फेब्रुवारी या महिला भगिनींनी खऱ्या अर्थाने शिवजयंती जल्लोषात साजरा करण्यास सहकार्य करावे. मनापासून महिला भगिनींचे धन्यवाद. आणि काय सुरेश साहेब आपण 2 शब्द
Good morning everyone. My name is Swarup Thakur. Today is 26th January. At first I wish you all a very happy Republic Day. We are celebrating 73rd Republic Day. We celebrate this day with joy and happiness. Republic Day is the national festival of India. On this day, the Constitution of India came into force in 1950. We respect always our Constitution. Republic Day teaches us to live in peace and unity. I am proud to be Indian and love my country. Vande Mataram. गणतंत्र दिन की चिराग. Thank you. हॅलो, कृपया गुले साहेबांना विनंती आहे, आपणही 2 शब्द बोलण्यासाठी पुढे यायचंय. गुले साहेबांचं भाषण झाल्यानंतर जर कोणाला बोलायचं असेल कृपया त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर संपर्क साधायचा आहे. आणि जर कोणाला बोलायचे नसेल तर हा कार्यक्रम समाप्त झाला असे घोषित करण्यात येईल. कृपया आपण सर्वजण वेळा काढून उपस्थित राहतात. पुनश्च एकदा धन्यवाद. गुले साहेब कृपया आपण बोलतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सूर्यवंशी साहेब आणि या आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि हा उत्साहात आणि दिमागात कार्यक्रम आपण साजरा केला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे फक्त झेंडा फडकवणे असतं का, किंवा येऊन फक्त भाषण करणे असतं का, किंवा आल्यानंतर फक्त एकमेकांचं विचारपूस करून झेंड्याला सलामी देऊन घरी जायचं, हे या कार्यक्रमाचं महत्त्व असतं का? यासाठी आज मी तुम्हाला फक्त 2 शब्दात सांगणार आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं, परंतु भारतावर इंग्रजी सत्तेचं राजवटीचं एक सावट होतं आणि ते सावट दूर करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मसुदा समिती तयार केली आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांच्या आधिपत्याखाली जवळपास 3 वर्ष इतर काही देशांचा संदर्भ घेऊन रेफरन्स घेऊन ती मसुदा समिती तयार करण्यात आली, पण तिला तोपर्यंत संविधान म्हटलं जात नव्हतं. मसुदा समितीमध्ये सर्व देशांचे नियम, अटी, शर्ती आणि इतर कार्यक्रमांची रूपरेषा ही आपल्या मसुदा समितीशी जोडवण्यात आली. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले पंतप्रधान म्हणून घोषित झाले आणि त्यांच्या अधिपत्याखाली या मसुदा समितीची ही सिलेक्शन करण्यात आलं आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत एक सार्वभौम आणि एकनिष्ठ भारत म्हणून उदयास आला. भारताची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे आता राजपटलावर म्हणजे भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही कार्यक्रम साजरे केले जातात. आणि ते कार्यक्रम साजरे करत असताना 26 जानेवारी या दिवशी राजपटलावर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं शौर्य, धैर्य, स्थिरता, वातावरणातील सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक राज्याला संधी दिली जाते आणि त्या संधीमध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक राज्याने पुढाकार घेऊन राजपटलावर आपलं स्वाभिमानी सार्वभौमत्व आणि इतर सर्व लोकांचा विचार करून त्या राज्याची ही एक ओळख दाखवली जाते. आजही तुम्ही आता न्यूज चॅनलला बघाल तर राजपटलावर जे कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये विविध गोष्टी दाखवल्या जातात. हे काय आहे? हे फक्त मनोरंजन आहे का? तर नाही. मनोरंजन हा एक भाग सोडून द्या, परंतु आपल्या देशाची, आपल्या राज्याची ही ओळख आहे आणि ती संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम हे राजपटलावरून केलं जातं. दिल्ली येथे लाल किल्ला आहे. लाल किल्ल्यावर पहिला झेंडा फडकला. त्यानंतर दिल्लीची राजधानी म्हणून आपण आजही प्रत्येक वेळी 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या किंवा कुठलाही राजकीय कार्यक्रम असला तर त्यावेळेस आपण दिल्लीची ही नामोल्लेख करत असतो. दिल्लीमध्ये असं काय आहे की तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. याचा अर्थ
आपण प्रत्येक वेळी आपल्या राजधानीचा उल्लेख करतो, पण का करतो? दिल्ली फक्त एक राजधानी आहे म्हणून करतो का? तर शौर्याचं, धैर्याचं प्रतीक हे दिल्लीमध्ये आहे. आणि साहेबांना पण माहीत असेल की आपले जे सैनिक आहेत, स्वातंत्र्यवीर सेनानी जे सैनिक आहेत, आजही जे कार्यरत आहेत, जे रिटायर झाले किंवा इथून मागे ज्यांनी काही देशाची सेवा केलेली आहे, त्यांना दिल्लीत सर्व्हिस मिळणं म्हणजे त्यांचं भाग्य असतं. म्हणून दिल्लीला इतकं महत्त्व आहे. आणि या ठिकाणी आज आपण सर्वजण एकत्र आलात. आपल्या देशाची एक शान म्हणूया, आन बान शान ही या तिरंग्यामध्ये आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि पार पाडला, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार. आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले सर्व आपले फ्लॅटधारक, आपली सोसायटीतील सर्व माता भगिनी, सर्व बंधू आणि आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यवंशी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे छोटेसे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान बोलला. छान बोलल्या. माऊ ते नको बघा. शूज काढ बेहान. 2 मिनिटं बाळा. असं बघ, हे बघ, असं बघ, हे बघ, असं करायचं, हे बघ, हे बघ, ती बघ घ्या ना, असं करायचं. कुठे गेलेला विहान? बाबाची गाडी. तुम्ही कुठे गेलेला? कुठे? बाबाची गाडी पार्किंगला आहे. बाबाची गाडी नाही. पार्किंगला आहे बाबांची गाडी. तू कुठे गेलेला सांग? कुठे गेलेला विहान माझा? कुठे चाललाय? कालच तुम्ही सगळं आवडायपर्यंत आज. माऊ दीदी आता तिच्या घरी जाणार आहे, आपण आपल्या घरी जाणार आहे. चला आलं का फोर्थ फ्लोअर? मी माऊ दीदीला सोडून आले. खूप छान काढली आतून रांगोळी. कुठे चालला तू? डोसा खायला. खाजू नको हाताला. कुठे चाललाय? डोसा खायला ना. तुम्ही कुठे चालले? मी पोळ खायला. तुम्ही कुठे चालले? मी यांची बॉडी गार्ड. बाय कर बाळाला त्या. तू मी आणि एक डिक्शनरी घेऊन बसत जा. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. काय म्हणतात? पाणी घरी गेल्यावर प्यायचं. मिरर कुठे दाखव ना मला. मिरर. आणि लाईट कुठे? लाईट. आणि फॅन कुठे? फॅन. आणि कॅमेरा कुठे? कॅमेरा. नंबर्स कुठे? नंबर्स. चलो 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 बाय कर. बाय. त्यांना नाही, इकडे आपल्या सगळ्या फ्रेंड्सला बाय कर ना.
काय ना आरची काय डान्स कर You've picked me up when I've been down. My companion. गाणं गाणं गाणं